मला जी गोष्ट हवी असते ती हवी असते आणि शुभम मला ती मिळवून देतात, त्यामुळे मला सवय लागली. इफ आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाव. नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. नवीन हफ्ता, नवीन कॉन्ट्रोवर्सी आले. त्यासोबत बागेश्वर बाबा ते बांगडीवाला संजू, आजकाल कोणाला भी हेट भेटू राहिली. हे सगळं आपण एक एक करून बघू. सर्वात आधी या हफ्त्याचा मोस्ट फालतू ट्रेंड. कर्ण की गागर का खेल कैसा के पाप. दररोज काही ना काही नवीन बकचोदी येते मित्रांनो. आता हा काय नवीन ट्रेंड आहे समजलं नाही. बायका त्यांच्या नवरबासोबत कार घ्यायला शोरूमला जाता फ्लेक्स करायसाठी, पण नेमकं त्या कार पेक्षा जास्त त्या साडीच्या ब्लाऊजला फ्लेक्स करताय. कारचं नाव शिवलेलं दिसलं पाहिजे सोनेरी अक्षरामध्ये. फ्लेक्स गाडीला करताय, गाडी तर दिसू द्या, स्टेटस तुम्ही गाडीचं ठेवणार आहे. हटा साईडला. तुमको क्या बोलना. तर ठीक आहे, फ्लेक्स करायचे, जे त्याची लाईफ आहे. कष्टाने गाडी घेतली तर थोडं शो ऑफ बनतोच. आय मग नीट गाणं तर लावा. कंतारामधलं सिरियस बॅकग्राऊंड म्युझिक लावताय त्याच्यावर. कर्ण की गागर का खेल कैसा के पाप. काय सेन्स बनतो कायचा. काय संबंध या गाण्याचा या गाडी घेतलं सेलिब्रेशन सोबत. अरे छपरी लोकांना नावं ठेवता तर स्टँडर्ड लोक पण छपरी आणि करू लागले. BMW फॉर्च्युनर डिफेंडर घेणार सुद्धा हे क्रिंज करताय. ट्रेंड साठी काय पण बघतो ते. आता हे हात मागे घेऊन काय करायचं समजलं नाही मला. त्यात काही जण अजून युनिक करायच्या नादामध्ये अजून काय पागल चाळे करताय. हे बघा, हे नवीन आहे. कंबर्ड मोडायचं बाई, कुठं काही करता. इंस्टाग्रामची फीडची डांग मारायला दर महिन्याला काय ना काय हालचाली होत असतं रील वरती. त्यात हा एक नवीन ट्रेंड निघालाय. गरजेचं नाही मित्रांनो, किडा फक्त आपला हात पाय अंगावरती बसू शकतो. काही जणांच्या ऑलरेडी असतो. नेक्स्ट इज संजू बांगडीवाला ट्रेंड. लिरिक्सचा जाऊ द्या हो, सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी एकदम टॉप क्लास रायटिंग केली या गाण्यामध्ये. चिरी चिरी पिरी पिरी हे सगळे एक प्रकारचे मसाले टाकलेत. तू आहे टॉप जशी चेरी चेरी, हा प्यारी प्यारी जस्ट लाइक अ किडी बेरी. हे सगळं आता थोडी करतोय भाऊ. पहिले पण गाण्यामध्ये भरपूर ठिकाणी क्रिंज लिरिक्स होते. तुम्ही सगळे त्याला आत्ता का बरं एवढे हेट करताय. ऍटलीस्ट तोच एक असा आहे जो मराठी गाण्यांना इंटरनॅशनल नेतो, वर्ल्ड वाईड वाजवतो, लोकांना नाचवतो. फक्त ट्रान्सलेट करून लोकांनी ऐकू नये बस. फक्त वाईब घ्या. लाल लाल कलरची बांगडी. मला असं वाटतं ट्रोलिंग होणं चांगलंच आहे आर्टिस्ट साठी. ऍटलीस्ट हेच आर्टिस्टला इम्प्रूव्ह करायला हेल्प करतं. त्याला पण चांगलंच माहिती की हिट कमर्शियल गाणे कसे त्याचे. तर ठेवून घ्या ना वो एक लिरिक्स रायटर. हनी सिंग पण तेच करतो, तुझा आयडल. सुधरा. तर नेक्स्ट मित्रांनो, रिसेंटली रितेश देशमुख यांची मूवी रिलीज झाली थिएटरमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती आधारित. यात पण लोकांचे आता मिक्स्ड रिव्ह्यूज येत आहे. लोकांना तर यात बी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम सहन होणार नाही. कारण भाई एवढा पैसा लावून मूवी बनवला इतिहास दाखवायला, आणि पब्लिक आपली मराठी आहेच भाऊ. जरी कितीही निगेटिव्ह रिव्ह्यूज वगैरे आले, त्यात किती निगेटिव्ह एस्पेक्ट्स असले, VFX पासून ते कास्टिंग पर्यंत, तरी पब्लिक धकून घेणार का. कारण हा आपला इतिहास आहे, आपण हे जाऊन बघितलं पाहिजे. आपण सपोर्ट नाही केला तर कोण करणार. मूवीचा विरोध नाही, मूवी सगळ्यांनी बघा, आपला इतिहास आहे. पण एवढंच की एक बेंचमार्क सेट करता आला असता, तो मिस झालाय. मी थिएटरला जाऊन ही मूवी बघितली आणि हिस्ट्री दाखवायसाठी रितेश सरांना पुन्हा एकदा मला थँक्यू म्हणायचंय. तुम्ही हा ऐकले मोठा प्रयत्न केला ऑडियन्सला आपला इतिहास दाखवायचा महाराजांचा. बट ऍज अन ऑडियन्स मी थोडा डिसअपॉइंटेड पण आहे. VFX आणि कास्टिंग पासून आपली मराठी पब्लिक तर प्रेम दाखवणारच आहे महाराजांच्या मूवीवरती. पण मूवी मेकरचं सुद्धा काम आहे की त्या लेवलची एक मूवी अशी बनवावी त्यांनी. पब्लिकला कॉम्प्रोमाइज करायचं सवय नका लावू सारखी सारखी. आणि मी काय खोटी खोटी शुगर कोटिंग करणार नाही, जे आहे ते बोल. महाराजांचा आपला इतिहास आणि आजी अतुल यांचं म्युझिक, या दोन गोष्टींनी मला थिएटर पर्यंत नेलं मित्रांनो. लोकांना आजकाल कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम पाय खेचल्यासारखं वाटतं. फॉर एक्झाम्पल, जर मी बाबांना काय लॉजिकल पॉइंटर्स मांडून ढोंगी म्हट, तर ते पण लोकांना आवडणार नाही, संतपतील. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, ये राजपाट आप संभालो. रामदास भगवान ने कहा. तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है. बोले जो गुरु आज्ञा करे. कसं तरी यांचं करिअर घडले. YT चॅनल पासून लोक यांना हळूहळू जोडले, ऍज अ मेंटर, गुरु यांना मानत, आणि तिथून आज हे एवढे मोठे बाबा झाले. तर काय गरज आहे नको त्या विषयावरती यांना बोलायची. नॉर्थ इंडियामध्ये अजून सुद्धा काही लोकांना महाराजांचा नीट इतिहास माहिती नाहीये. अजून सुद्धा एकेरी नाव घेता छत्रपती युज करत नसतात बोलताना, कारण नॉर्थ इंडियामध्ये तेवढं माहितच नाहीये. त्यात असे बाबा लोक उठून काही मनाने स्टोरी सांगत बसतात तयार करून. नेहमी या बागेश्वर बाबाला कॉन्ट्रोवर्सी मध्ये का बरं अडकायचं असतंय मला कळत नाही. आणि राहिली गोष्ट अंधश्रद्धेची, तर असं बिलकुल म्हणता येणार नाही की हा अंधश्रद्धा पसरवतच नाही. खरंच मिरॅकल घडवतो. हे हिंदुत्व सांगता, कथा वाचता, ह्या गोष्टी चांगल्या करतात, पण त्या आडे अंधश्रद्धा तर होतीच असं म्हणता येईल. अरे जो व्यक्ती आजारी पडल्यावरती डॉक्टरला बोलवतो, तो तुमचे गंभीर आजार कस काय बरे करणार. हेच बागेश्वर बाबा कधी ते आसाराम बापू रेपिस्टला सिंपती दाखवता. आसाराम बापू उनको वो भी मिले नहीं है, पर वीडियो पर ही देखा है. क्या कहेंगे उनके बारे में. भगवान की सब अपनी जगह सब ठीक है. आपको पता है कितने गंभीर आरोप है उनके ऊपर. बिल्कुल आरोप है. तो कुछ कहना नहीं चाहेंगे. क्या कहेंगे, सब अपनी जगह, सब लोग अपनी जगह ठीक हो. तुम्हाला अजून काय पाहिजे प्रूफ. कोणी धुतल्या तांदळाचं नसतं इथं.
अशा बाबा लोकांना गुरु मानणं, त्यांच्या चांगल्या गोष्टी ऍडमायर करणं तिथपर्यंत ठीक आहे, पण कोणाचं अंधभक्त बनणं चुकीचं आहे. कोणालाही ब्लाइंडली फॉलो केलं नाही पाहिजे, मला असं वाटतं लोकांनी. शिवाजी महाराज की बहुत ज्यादा उपलब्धियां नहीं है जो आज उसको इतना बड़ा बताया. अगर हिस्ट्री में आप सही पढ़ोगे तो उनकी बहुत कुछ उपलब्धियां नहीं मराठों के लिए. बागेश्वर बाबा झाला आता हा मौलाना. आडधोड कोणी बी उठते आणि टिप्पणी करते महाराजांबद्दल. कोण आहे हो, याला काय माहिती? हा आपल्याला इतिहास शिकवणार. बागेश्वर बाबा काय बोलून जातो, कधी बुद्धिस्ट मॉन्क कोणता रिसेंटली बोलला तो बोलून गेला, आणि काय सॉरी बोललं की झालं, असं असतं का? अरे काय धंदा लावलाय. माफी पण त्या मनाने मागत नाही लोक. कधी कधी असं वाटतं लोक चर्चेत राहण्यासाठी ना असं युज करतात महाराजांचं नाव. काय ना काय कॉन्ट्रोवर्शियल बोलणार, चर्चेत येणार, परत लोक विसरून जातात, परत कोणतरी उठतं, परत कोण काय बोलून जातं. महाराज काय चर्चेत राहण्यासाठी आणि पॉलिटिक्स करण्यासाठीच टॉपिक आहे का? असं वाटतं महत्वाचे मुद्दे देशात चालले त्याच्यापासून आपल्याला डिस्ट्रॅक्ट करताय असे कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट करून. रिसेंटली नसरापूरमध्ये बघा ते कांड झालं, एवढी भयानक घटना झाली. काय म्हणताय आता फास्ट ट्रॅक वरती करू? काय झालं ते मालेगावच्या केसचा अजून जस्टिस भेटलं नाही. यूपी साईडला एक बलात्कारी नेता होता, तो सुटून आलाय. हा जो नराधम आहे याच्यावरती ऑलरेडी पहिल्यापासून केसेस पेंडिंग होत्या. ह्याने असे गुन्हे आधी केलेले आहे, हा सुटून बाहेर आलेला आहे आणि त्यांनी परत तेच केले, आणि तरी सुद्धा जस्टिसला डिलेच करताय. बास झालं होता. एखादा लटकवा बाबा, लटकवा त्याला फाशीवरती. जे केलं पाहिजे पब्लिकने ते केलं. तिथं मी लाठी चार्ज करताय पोलिस. आता एवढा आक्रोश होतो, गर्दी होती, पब्लिक संतापलेली आहे, तर हे चालत नाही पोलिसांना लाठी चार्ज करता. जेव्हा एखादा मंत्री ट्रॅफिक जॅम करतो तेव्हा चालतं. छोड़ो जो तुमको क्या बोलना. त्यांनी आमच्यावर बळाचा वापर केलेला आहे आणि त्यांनी आरोपीला पोसायचा काय विडा घेतलाय का? आरोपीला तिथं आतमध्ये ठेवले, त्याला खाऊ पिऊ घालतायत. आज एवढ्याशा लेकरावर त्यांनी अत्याचार करून तिचा जीव घेतलाय. बळाचा वापर करून आम्हा महिलांना सुद्धा मारलाय पोलिसांनी. पोलिसांचं काम गर्दी आवरायचं आहे, जबरदस्ती लाठीचार्ज करायचं नाही. लोकांचा संताप बघता त्रास होतोय तर लवकर लवकर जस्टिस दिलं पाहिजे सिस्टमने आपल्या. पण आपलं लॉ अँड ऑर्डर प्रूफ वर चालतं ना. आता एवढे सगळे प्रूफ आहे, ज्यांनी गुन्हा केलेला त्याचा ऑलरेडी रेकॉर्ड आहे पहिले पासचा, तरी ढिल्ले काम. लास्ट ऑप्शन तोच. आता एखादा गुन्हेगार असा भेटला ना तर पब्लिकने चिसलं पाहिजे. काय आता मेणबत्त्या लावून तर विजणारच आहे ना. चौरंग करा असल्या लोकांचा, आणि मंत्री लोक फक्त गाजर द्या फास्ट ट्रॅकचा. कामात सगळे डिल्लेच चालले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवू मला सांगा. बस चलो.